मित्रांनो, बटाटा हा एक अष्टपैलू पदार्थ आहे जो कोणत्याही भाजीसोबत मिसळल्यास एक उत्तम कॉम्बिनेशन बनतं। याशिवाय याची वेगळी भाजीही तयार होते व यापासून अनेक नाश्त्याचे प्रकारही बनवले जातात। म्हणूनच बाजारातून बटाटे अधिक प्रमाणात आणले जातात। मात्र घरात असणारे हे बटाटे कधी कधी आपल्याकडून बराच काळ वापरले जात नाहीत, ज्यामुळे त्यांना डोळे व अंकुर यायला सुरुवात होते। तसंच त्यांच्यावर हिरवे डागही पडतात आणि ते बटाटे मऊ होऊ लागतात। असे हिरवे डाग पडलेले, डोळे आलेले बटाटे खाणं योग्य आहे का, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यात आपण बटाट्यांना डोळे व अंकुर का येतात, बटाट्यांमध्ये हिरवा रंग कसा तयार होतो, डोळे आलेले व अंकुर आलेले बटाटे खाण्यास सुरक्षित आहेत का, बटाट्यामधून कोंब कसे काढायचे, बटाट्यांना डोळे किंवा अंकुर फुटण्यापासून कसं रोखायचं, या सर्व विषयांवर बोलणार आहोत। मित्रांनो, जेव्हा बटाटे जास्त वेळ तसेच ठेवले जातात तेव्हा ते हिरवे होऊ लागतात आणि त्यांना अंकुर फुटू लागतात। आपण जेव्हा असे बटाटे वापरायला घेतो तेव्हा मोड आलेले बटाटे वापरावे की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो। तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी आपण बटाट्यांना मोड का येतात व त्यांचा रंग हिरवा का होतो याविषयी जाणून घेऊया। बटाटे हे सजीव प्राणी आहेत। जेव्हा ते कापले जातात आणि साठवले जातात तेव्हा ते सुप्त अर्थात निद्रस्त अवस्थेत असतात, पण पुरेसा वेळ आणि योग्य परिस्थिती मिळाल्यास ते जागे होतात आणि त्यांना अंकुर फुटू लागतात। जेव्हा बटाट्याच्या डोळ्यातून कोंब येऊ लागतात तेव्हा बटाट्याला अंकुर फुटतात। या अंकुरामुळे नवीन बटाट्याचे रोप तयार होते। अंकुरलेल्या बटाट्याच्या पृष्ठभागावर डोळे दिसणं हे प्रत्यक्षात नवीन बटाट्याच्या रोपांची सुरुवात असते, जी पुढे मातीत लावल्यास ताजी कंद वाढतात। मित्रांनो, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर बटाटे हिरवे होतात आणि क्लोरोफिल तयार करू लागतात। क्लोरोफिल हे स्वतः हानिकारक नाही आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण म्हणजे हिरवा रंग बटाट्यामध्ये इतर अधिक विषारी रसायने अर्थात टॉक्सिन्स तयार होत असल्याचं लक्षण आहे। हे टॉक्सिन्स आहेत सोलॅनिन अँड चॅकोनिन। सामान्यतः ही रसायनं वनस्पतीच्या संरक्षण प्रणालीमध्ये भूमिका बजावतात, परंतु ती मनुष्याच्या खाण्याकरिता अयोग्य आहेत। म्हणूनच असे बटाटे वापरण्याआधी सावधगिरी बाळगावी। बटाट्याची संपूर्ण वनस्पती ग्लायको अल्कलॉइड्स तयार करते, परंतु त्यांचे सर्वाधिक प्रमाण हे पाने, फुले, हिरवी साल, अंकुर, बटाट्यावरील डोळे आणि जखम झालेले भाग यात असते। बटाट्याच्या पांढऱ्या आतील भागात ग्लायको अल्कलॉइड्सचं प्रमाण खूप कमी असतं। हिरवे बटाटे वापरण्याआधी पूर्णपणे सोलून घेणं चांगलं असतं। तसंच बटाट्याचा हिरवा भाग काढून टाकावा। जर बटाटा बऱ्यापैकी हिरवा झाला असेल तर तो टाकून देणंच योग्य आहे। जेव्हा बटाटे अंकुरतात तेव्हा ते मोठ्या प्रमाणात सेकंडरी मेटाबोलाइट्स तयार करू लागतात, जसं की सोलॅनिन, चॅकोनिन आणि क्लोरोफिल। बटाट्याच्या साठवणुकीत अंकुर येणं योग्य नाही, कारण त्यामुळे पोषक तत्वांचं नुकसान होतं, बटाट्याची गुणवत्ता कमी होते आणि ग्लायको अल्कलॉइड्स नावाच्या नैसर्गिक टॉक्सिन्सना वाढ मिळते, मुख्यतः सोलॅनिन। हे सोलॅनिन तुमच्या तोंडाला त्रास देऊ शकतं आणि बटाट्यामध्ये कडू चव निर्माण करू शकतं। सोलॅनिन जास्त प्रमाणात खाल्ल्याने मळमळ, उलट्या, पोटदुखी, अतिसार, डोकेदुखी आणि ताप येऊ शकतो। म्हणूनच बटाटे खाण्यासाठी योग्य राहतील याची खात्री करण्यासाठी कोंब येण्यावर नियंत्रण ठेवणं हा साठवणुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे। बटाट्याच्या हिरव्या भागामध्ये सोलॅनिनचं प्रमाण सर्वाधिक आढळतं। तसंच अंकुरलेल्या बटाट्यामधील पोषक घटक ही कमी झालेले असतात, ज्यामुळे ते खाण्याचे आरोग्यदायी फायदेही कमी होतात। जर बटाट्याला थोडेसे मोड आलेले असतील तर त्यातील अंकुर चाकूने नीट आतपर्यंत काढून टाकून ते वापरता येतात। अंकुर काढून टाकल्यावर बटाट्याची साल सोलून टाकावी आणि त्यातील हिरवट भाग काढून टाकावा। हे केल्याने बटाट्यातील टॉक्सिन्सचं प्रमाण कमी होईल आणि त्याचा धोकाही कमी होईल। असे बटाटे शिजवून खाणं सुरक्षित आहे। कोंब येऊन त्वचा सुरकुतलेले बटाटे मात्र टाकून द्यावे।
धारेदार चाकू किंवा सोलण्याने बटाट्यावरील अंकुर काढणे सोपे आहे। जर तुम्ही चाकू वापरत असाल तर कोंबाच्या दोन्ही बाजूंना एक लहान काप करून घ्या आणि तुमच्या चाकूच्या टोकाने ते बाहेर काढा। वाय आकाराचा पोटॅटो पिलर अंकुर आणि तपकिरी डाग उकरून काढून टाकण्यासाठी बनवला गेला आहे। बटाटे अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी आणि त्यांना अंकुर फुटण्यापासून रोखण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया। बटाट्यांना साठवण्याकरिता उष्ण किंवा दमट जागा टाळा। त्यांना न धुता थंड जागी ठेवा, परंतु फ्रीज मध्ये नाही। बटाटे लवकर हिरवे होणे टाळण्यासाठी थेट सूर्यप्रकाश पोहोचेल अशा जागेपासून दूर ठेवा। बटाट्यांना श्वास घेण्यासाठी हवा लागते। तुमचे बटाटे हवाबंद डब्यात किंवा पिशवीत ठेवू नका। वायर बास्केट किंवा जाळीचं भांड वापरण्याचा विचार करा। अधिक प्रमाणात बटाटे खरेदी करू नका। काही आठवड्यात वापरता येतील इतक्याच प्रमाणात बटाटे खरेदी करा। यामुळे वापरण्यापूर्वीच त्यांना अंकुर येण्याची शक्यता कमी होते। कांद्यासोबत बटाटे साठवल्याने दोन्हीही लवकर खराब होऊ शकतात। त्यांना वेगवेगळं ठेवा। कांद्यामधून बाहेर पडणारे वायू बटाट्यांमध्ये अंकुर येण्याची प्रक्रिया जलद करू शकतात। मित्रांनो, अंकुरलेल्या बटाट्यांचा विचार केला तर अंकुर अर्थात डोळे लहान असतील आणि पसरलेले नसतील तर तुम्ही अंकुरलेला भाग चाकूने काळजीपूर्वक कापू शकता। जर बटाट्याला मोठे अंकुर असतील तर सावधगिरी बाळगून ते फेकून देणं चांगलं आहे। तसंच जर बटाटा हा अधिक हिरवा झाला असेल तरी देखील तो फेकून द्यावा, कारण आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा बटाटे फेकून देणं अधिक उत्तम आहे। तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ। कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।